तुला काय ग, काही छान दिसत. अरे यार हा पण शर्ट जात नाही. ए ए सोहम, काय काय चाललंय? सगळे इस्त्री केलेले शर्टचे घड्या का मोडतोयस तू? तुला काय हवंय मला सांग, मी देते. नाही ग, मला तर वाटतंय मला स्वतःसाठी नवीन शॉपिंग करायला लागणार आहे आता. का? हो रे बाबड्या, घे काहीतरी तू स्वतःसाठी छानसं घे. हा, आणि शुभ्रासाठी पण घे काहीतरी. हो ना, आजोबांसाठी पण घेतो. हो चालेल. पैसे दे. तुझ्या पैशांचा घेतो ना, तसंही तू दिवाळीला काहीच दिलं नाहीस. सोहम, नवीन घड्याळ? वाव, तू फर्स्ट कॉपी घेतलीयस? हे बघ, फर्स्ट कॉपी वापरत नाही मी, ओरिजिनल वॉच आहे. अगं तुला तेच सांगतोय, याच्यावर ना कुठलंच शर्ट जात नाहीये. आता मला यासाठी नवीन शॉपिंग करायला लागणार आहे. बाय द वे, कसं आहे घड्याळ? बघू बघू, छान आहे रे. कधी घेतलंस? कालच. बाय द वे, मला सूट होत आहे ना? खूप छान दिसत, अगदी राजबिंडा दिसतोय माझा बबड्या. शुभ्रासाठी पण घ्यायचंच ना रे एखादं. नाही आई, मला नकोय. अहो, हे घड्याळ ओरिजिनल असेल तर खूप महाग असणार आहे. 1.5-2 लाख तरी प्राइस असेल याची. अगो बाई, बघू बघू बबड्या, बघू. नाही गो, एवढं महागाचं नसेल ते. नाही काय? हो, ब्रँडेड वॉच आहे, 1.5 लाखाचं वॉच आहे. नेटवर किंमत बघितली मी. एक मिनिट थांब, तू नेटवर किंमत पाहिलीस म्हणजे तू हे घेतलेलं नाहीयेस, तुला कोणीतरी गिफ्ट दिलंय. सो इतकं महाग गिफ्ट कोणी दिलं तुला? हे बघ, कुठल्याही मुलीने दिलेलं नाहीये, अभिजित राजेंनी दिलं ग. काल त्यांच्या हॉटेलवर गेलो ना, तेव्हा काहीतरी वायफळ बडबड करत होते. म्हणजे नोटांवर लिहिलंय त्यापेक्षा त्याची किंमत जास्त असते. आणि काय, हो, 3,000 समोर या 1.5 लाखाच्या घड्याची किंमत काहीच नाहीये असं म्हणाले ते. बरं, त्यानंतर अचानक त्याने मला हे घड्याळ दिलं आणि म्हणाले माझ्याकडून तुला हे गिफ्ट. बबड्या, तू त्यांच्याकडनं 1.5 लाखाची भेट घेतलीस? आई, भेट ही भेट असते, त्याची किंमत करायची नसते. आणि त्या दिवशी नाही का त्याने तो निळा शर्ट दिला मला, तसं ते वॉच दिलं. इट्स ओके, आय मीन नॉर्मल आहे ते. ए सोहम, हे नॉर्मल नाहीये बरं का? का? तुला इतकं महाग गिफ्ट मिळत नाही म्हणून? नाही, माझ्या नवऱ्याला सध्या तरी मला इतकं महाग गिफ्ट देता येणार नाही ना म्हणून. आणि बाकी कोणी जर मला इतकं महाग गिफ्ट दिलं तर ते मलाच काय, माझ्या नवऱ्याला सुद्धा आवडणार नाही. हे बघ, ते अभिजित राजेंना परत करून ये. हे हॅलो, जागे हो. मी काही त्यांच्याकडे गिफ्ट मागायला गेलो नव्हतो, त्यांनी मला स्वतःहून दिलंय. सो मी काही ते रिटर्न वगैरे करणार नाहीये. आणि हो, ते मला म्हणाले त्यांच्याकडे अशी बरीच घड्याळ आहेत. ए राजा, परत करून टाक ना त्यांची भेट त्यांना. मला नाही आवडलं रे तू त्यांच्याकडनं घेतलंयस ते. मी तुला शिकवलं की रे, असं नाही वागायचं असतं बाळा, कोणाकडनं नसतं घ्यायचं काही. आई, ते लहान असताना शिकवलंयस तू मला की कोणाकडनं चॉकलेट आणि टॉफी घ्यायची नाही म्हणून. आता ना मी लहान राहिलो नाही आई, मोठा झालोय मी. आता मला कळतं कोणाकडनं काय घ्यायचं आणि काय नाही ते. बबड्या, नको ना रे असा हट्ट करू, देऊन टाकणारे परत. हे बघ राजा, आपण कोणाकडनं काही भेट घेतली ना तर आपल्याला तशीच भेट त्यांनाही द्यावी लागते. आता एवढं महाग त्यांना द्यायला आपल्याला परवडणार आहे का? नाही ना. बघ, तू देऊन टाक. हे बघ, मी तुला असंच दुसरं घड्याळ आणून देईन ना. तू मला असं घड्याळ देणार? आई, तुला माहिती आहे कितीला येतं हे? 1.5 लाख चिंचोक्याला येत नाही, 1.5 लाख रुपये लागतात यासाठी. आहेत तुझ्याकडे? नाही, असतील तर दे ना तू, चालेल, मला दाखव. आईंकडे पैसे असते ना तरी सुद्धा असे वायफळ खर्च मी करू दिले नसते आईंना. सोहम, सोहम, हे बघ, तू अभिजित राजेंना ते घड्याळ परत कर. आजपर्यंत आई तुझं सगळं ऐकत आल्यात, तुझ्या हिशोबाने वागतात त्या. आज तुला त्यांचं ऐकावं लागेल सोहम. हो ना बाळा, असं कोणाकडनं काहीतरी घेऊन आपण कशाला मिंद व्हायचं सोहम? एक मिनिट, तुम्ही त्यांच्याकडनं काही घेऊ शकता? तुला ती दिवाळीला नवीन साडी दिली, ती चालली तुला? तिच्या मंगळागौरीला त्यांनी येऊन केटरिंग केलं. इनफॅक्ट ते रेस्टॉरंटमधनं येत जात असतात तेव्हा सुद्धा पार्सल घेऊन येत असतात. ते चालतं तुम्हाला, पण माझं काही नाही चालत. मंगळागौरीचे पैसे त्यांना दिले होते आपण, आणि बाकीच्या ज्या गोष्टींबद्दल बोलतोयस त्यांची किंमत 1.5 लाख वगैरे नाहीये सोहम. हे राजा, देऊन टाकणार आहे त्यांना परत. मी तुला असंच घड्याळ घेऊन देते नक्की. का जोक मारतेस आई? तू मला असं 1.5 लाखाचा घड्याळ देणार आहेस? साधा 4थीत असताना मला चॅम्पियन कॅरम बोर्ड हवा होता, तो तरी दिला होता का तू?
तुला आठवतंय 6वीत असताना मला ती गिअरवाली सायकल हवी होती. किती हट्ट केला होता ग मी तुझ्याकडे. ती तरी दिलीस. अरे नैनितालच्या ट्रिपला जायला दिलं नाही तू मला. काय म्हणाली, अरे बबड्या तुला पुढच्या वर्षी जायला दे ना मी. पुढच्या वर्षी नक्की जा, माझं शहाणं बाळ आहे ना ते. एवढंच करत आली आहेस तू दर ट्रिपला. काय दिलंयस गाई मला तू, सांग ना काय दिलंयस तू मला. लहान असल्यापासून ना नुसतं मन मारत जगत आलोय मी, आणि आता तू मला 1.5 लाखाचा घड्याळ देणार आहेस. ठीक आहे, तुला घड्याळ द्यायचंच आहे ना मला. एक काम कर, तू असं घड्याळ विकत घे आणि जाऊन त्या अभिजित राजेंना दे. सोहम, Yes, of course. Indian cuisine is a reflection of Indian culture actually. आपल्या सगळे पदार्थ हे आपल्या संस्कृतीचं अक्षरशः प्रतिबिंब वाटतात कधी कधी. म्हणजे दर 12 कोसावर भाषा बदलते म्हणतात तसं आमटीची चव बदलते, वरणाची चव बदलते, पोळीची चपाती होते, चपातीची रोटी होते. आय थिंक इंडियन क्युझिन इज नॉट जस्ट अ सब्जेक्ट टू स्टडीज बट सब्जेक्ट टू ॲब्सॉर्ब. एक्सक्यूज मी. हा बोला. सॉरी. का करता तुम्ही असं? काय चालवलंय तुम्ही हे? तुम्हाला माहिती आहे ना मला अशा गोष्टी नाही आवडत, मला नाही पटत, तरी का करता तुम्ही असं? अरे पण काय काय झालंय काय सॉरी, मी काय केलंय? पण मलाच विचारताय तुम्ही? बबड्याला तुम्ही एवढं महाग घड्याळ भेट म्हणून असं सहज कसं काय काढून दिलं? सहज देण्यासारखी भेट आहे का ती? हे बघा, तुमच्यासाठी ते पैसे फार नसतील, पण आम्हाला खूप मोल आहे त्या पैशांचं. आणि मुख्य म्हणजे समोरच्याला त्या किमतीचं ओझं वाटू शकतं ना. घेणाऱ्याच्या अपेक्षाही वाढतात. नाही म्हणजे तसा माझा बबड्या तसा नाही, त्याची कोणाकडनं कसलीच अपेक्षा नसते. अगं पण मीच दिलंय ना. पण तुम्ही तरी का द्यावं? आणि तुम्हाला का भुर्दंड पडावा? म्हणजे एवढी महागडी वस्तू त्याला देण्यासाठी तुम्ही कोण लागता हो त्याचे? एखाद्या सख्या नातेवाईकाला 10,000ची वस्तू देताना सुद्धा माणूस 10 वेळा विचार करतो. तुम्ही तो विचार करत नाही, म्हणून तुमच्या चांगुलपणाचा आम्ही फायदा घ्यायचा का? नाही, हे बघा, तुम्ही हे जे केलंयत ना ते मला अजिबात आवडलं नाही आणि मला अजिबात पटलं नाहीये. बस हेच सांगायला फोन केला होता. आई हे घ्या, अभिजित राजेंना देऊन या. बघ, तयार झाला ना माझा बबड्या? मी म्हटलं होतं ना. नाही, तो नाही तयार झाला. मी गुपचूप घेऊन आले त्याच्या कपाटातून. अगं बाई, नको गं, मग रागवेल ना तो. मग ठीक आहे ना, रागवू दे आई. जे चूक आहे ते चूक आहे आणि हे त्याला कळायलाच हवं. अगं हो, पण चूक अभिजित राजेंची पण आहे ना. त्यांनी हे घड्याळ त्याला द्यायलाच नको होतं ना. हो बरोबर आहे, पण अभिजित राजेंनी जसं त्याला द्यायला नको होतं तसं सोहमने ते घ्यायलाही नको होतं ना. पण मी काय म्हणते, अभिजित राजेंनी इतकं महाग घड्याळ त्याला दिलंय म्हणजे त्याच्या मागे नक्कीच काहीतरी महत्वाचं कारण असणार. काय असेल? असो, ते त्यांना परत करायला हवं. आणि ऐका आई, तुम्ही आत्ताच जाऊन परत करा, सोहमला कळायच्या आत. त्याच्यापासून असं लपवून? अहो, लपवून नाही केलं तर तो राजरोजपणे घालून फिरेल. हे ते चालणार आहे का तुम्हाला? आई, रडू नका बरं. ऐका, हे घड्याळ त्या अभिजित राजेंना परत नेऊन द्या. खडसावून सांगा त्यांना परत असं करू नका म्हणा. आणि सोहमशी आपण नंतर बोलूया. तुम्ही इतक्या का घाबरताय? तुम्ही आई आहात का तो? आई मुळात मोठा झालेल्या कमावणाऱ्या एखाद्या मुलाचे हट्ट त्याच्या आई वडिलांनी पुरवावेत, ही त्यांची नैतिक जबाबदारी नसते. आणि याबद्दल मी बोलणार आहे आता सोहमशी. ए शुभ्रा, ए नको. हे बघ, तू शुभमला काही बोलू नकोस ग बिचारायला. त्याची एकट्याची चूक नाही या सगळ्यात. लहानपणी तो छोट्या छोट्या गोष्टींसाठी हट्ट करायचा. मी साध्या साध्या हट्ट पण नाही पुरवू शकले ग त्याचे. त्याच्या मित्रांना सगळं मिळायचं, हा फक्त त्यांचं तोंड बघत बसायचा. मी आई म्हणून खरंच खूप कमी पडले. आई, असं नाहीये. तुम्ही मला जगातला एक तरी मुलगा असा दाखवा जो त्याच्या आई बाबांवर पूर्ण खुश आहे, ज्याला असं वाटतंय की त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर अन्यायच केलेला नाहीये, त्याला हवं ते सगळं मिळालेलं आहे. ट्रस्ट मी, असं कुणीच नाहीये. ना कुठला मुलगा ना कुठली मुलगी. कारण आई बाबांनी कितीही काहीही केलं तरी मुलांचं समाधान होतच नाही.
काही ना वस्तू नाही मिळाल्या, ज्यांना वस्तू मिळाल्या त्यांना आईबाबांचा वेळ नाही मिळालाय, ज्यांना वेळ मिळालाय त्यांना वाटतं प्रेम मिळालेलं नाहीये. इथून तिथून छोट्या मोठ्या कंप्लेंट्स या आईबाबांबद्दल आहेतच सगळ्यांच्या. या मुलांना ना आईबाबांची किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते स्वतः आई वडील होतात. शुभ्रा, तुझ्या सुद्धा तक्रारी होत्या का ग? आई, तुम्ही सुद्धा खूप केलंय सोहमसाठी. एखाद्या मुलाचे आई वडील मिळूनही जेवढं करू शकणार नाही ना तेवढं तुम्ही एकट्यांनी केलंय सोहमसाठी. त्याला जाणीव आहे त्याची. बरं मी निघू का आता? हो. ते घड्याळ परत करा. सांभाळून जा ग. बऱ्याच वेगवेगळ्या देशातल्या शेफसाठी आपल्याला मेनू डिझाईन करायचा आहे. व त्यासाठी पार अगदी कन्याकुमारी टू काश्मीर सगळ्या ऑथेंटिक रेसिपीज एकत्र करून त्यातल्या एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणाऱ्या रेसिपीज आपल्याला एकत्र करायला लागणार. सो इट्स अ ह्यूज प्रोजेक्ट. काहीतरी विचित्र वाटतंय ना, वादळ येईल वगैरे असं काहीतरी वाटतंय. वादळ? हां, हो सर, एसी चालू आहे सर. असो असो असो, आपण पण ही तुम्ही दिलेली भेट, माफ करा, तुम्ही दिलेली एवढी महागाची भेटवस्तू आम्ही नाही स्वीकारू शकत. म्हणजे त्यामागची तुमची भावना मी समजू शकते, पण तरी मला हे अजिबात आवडलेलं नाहीये आणि मी अपेक्षा करते की यापुढे तुम्ही पुन्हा असं कधीच करणार नाही. स्वप्नातही नाही करणार. हे बघा, तुम्ही हे गमतीने घेऊ नका. अहो, मी खरंच सांगते, मला खरंच नाही आवडले हे. हा संस्कारांचा प्रश्न आहे ना. खरं तर कोणाकडून अशा महागड्या भेटवस्तू घेण्याची सवयच खूप वाईट असते आणि माझ्या बबड्याला मला अशी सवय नाही लावायची आहे. हो, तुम्ही विचार करा, तुम्ही त्याला ही महागडी वस्तू दिली, उद्या आणखी कोण देईल? आणि त्या किमतीचं ओझं जर त्याला पेलवलं नाही तर भेट देणाऱ्यासमोर तो कधीच ताठ मानेने उभा राहू शकणार नाही. आणि माझ्या मुलाचा कोणासमोर झालेला नाईलाज मला कधीच सहन नाही होणार. आई आहे मी त्याची. शेवटी मुलं कितीही मोठी झाली ना तरी आईचं आई पण त्यांना सांभाळायला जातच, पण त्याला आवडो किंवा न आवडो. सोहमला आवडो न आवडो, मला मात्र तुझे काय म्हणतेस ते आवडलंय आणि पटलं सुद्धा. तुला हे नाईलाज म्हणून सांगायची काही गरज नाही असावरी. उलट तुझ्या या स्वाभिमानाचा मित्र म्हणून मला अभिमानच वाटतोय. चुकलो मी. यापुढे कोणालाही काही पटकन देताना मी 10 वेळा विचार करेन. आय एम रिअली सॉरी. माय गॉड सर, आसारी मॅमला मी पहिल्यांदा एवढं चिडलेलं बघितलंय. रागावणं अगदी योग्य आहे, साहजिक आहे. एखाद्याला एवढं महागडं गिफ्ट देताना समोरच्याचा विचार करायला हवा ना. बरोबर बोलली ती. सर पण हे घड्याळ तुम्ही गिफ्ट म्हणून कुठं दिलं त्याला? चिडून दिलं ना. हो, पण यातलं आसावरीला काहीही करण्याची गरज नाहीये. सर पण ह्याच्यामुळे त्यांच्या नजरेत तुम्ही कमी ठरणार ना सर. ठरू दे ना, पण माझ्याकडे ती तिचा सात्विक संताप व्यक्त करू शकली यातच मला खूप आनंद आहे. आसावरीच्या बोलण्यात तुला व्यक्त झालेला राग दिसला आणि मला मात्र तिच्या बोलण्यात व्यक्त न झालेला हक्क दिसला. तिच्या नकळत ती मला तिच्या हक्काचं आपलं माणूस समजून गेली. आज मी खूप खुश आहे मॅडी. यस. आई, माझा घड्याळ कुठे आहे? बेडरूम मध्ये घड्याळ काढून ठेवलं होतं, ते कुठे आहे? काही कल्पना नाही रे. आम्ही नाही बघितलं तुझं घड्याळ सोहम. असं कसं नाही बघितलं? अरे 1.5 लाखाचं घड्याळ असं कसं गायब होईल? 1.5 लाख? अरे तू शुभ्राला का नाही विचारत? तिला माहित असेल. तिला विचारलं नसेल असं वाटतंय का तुम्हाला? तिचा फोन लागत नाहीये. नाही, पण ती गेली तेव्हा घड्याळ होतं. ठीक आहे, पोलिसांना फोन लावतो, तेच शोधतील. जो कोणी चोर असेल ना त्याची अशी हालत करतील ना. आम्ही खरंच घेतलं नाही रे तुझं घड्याळ. हा कळेल ना ते पोलीस आल्यावर.
आई, आता ना कहर झालाय. मला माझं घड्याळ सापडत नाहीये. घरात फक्त हे दोघच होते. आजोबा पण त्यांच्या बेडरूम मधून बाहेर आले नाहीयेत. आई, तुला सांगतो, जर या दोघांनी माझं घड्याळ घेतलं असेल ना. सोहम, त्यांनी नाही घेतलंय तुझं घड्याळ. मी तुझं घड्याळ अभिजित राजेंना परत देऊन आले. काय? तू तू माझं घड्याळ मला न विचारता परत केलंस? आई, तू मला विचारायला हवं होतंस ना, तू असं कसं दिलंस घड्याळ? राजा, मी तुला विचारलं असतं ना तर तुम्हाला देऊ दिलं नसतंच रे. तू खरी आई आहेस का सावत्र आई आहेस? अरे, त्यांनी मला घड्याळ दिलं, त्यांना प्रॉब्लेम नाहीये. मी ते घड्याळ घेतलं, मला प्रॉब्लेम नाहीये. तुला काय प्रॉब्लेम आहे? तुला सुख भगवत नाही का माझा आई? सोहम, दुसऱ्याची वस्तू अशी फुकट घ्यायची नसते. तुम्ही मला अक्कल शिकवू नका. तुमचं सगळं आमच्या भरोश्यावर चाललंय, विसरलात का? बबड्या, अरे कसं बोलतोयस तू काकांशी? असं नको बोलूस त्यांना. काय झालंय राजा तुला? अरे किती चिडचिड करतोस हल्ली तू. हे बघ बाळा, ती वस्तू आपली नव्हती. ज्याची होती त्याला पण परत दिली, झालं. ठीक आहे, नाही करत चिडचिड. तू दिलंस ना वॉच, तुला बरं वाटलं ना, तुझं समाधान झालं. ओके. तुला आठवते तू मला म्हणाली होतीस की तसंच ब्रँडेड वॉच तू मला घेऊन देशील. चल मग आता आपण जाऊया आणि मला तसंच्या तसं घड्याळ घेऊन दे. चल. सोहम, अरे एवढे पैसे कसे असतील माझ्याजवळ? आता नाही येत रे. आपल्याकडे जेव्हा पैसे येतील ना तेव्हा सगळ्यात आधी आपण तुझं ते घड्याळ घेऊ. अगं, कुठून येणार आहेत पैसे? तू काय नोकरी करणार आहेस का? साधं किराणाचं बिल भरायला पैसे नसतात तुझ्याकडे. तो गॅस सिलेंडरवाला येतो आणि परत जातो जर मी पैसे नाही दिलेत तर. आणि तू मला 1.5 लाखाचा वॉच देणार आहेस? हे बघ आई, मला माहित नाही, मला ते वॉच हवंय म्हणजे हवंय. काय ग, साखरेच्या डब्यात माझ्या घड्याळासाठी पैसे शोधतेस? किती जमले? हे 900 रुपये. 900? अरे वा. म्हणजे आता फक्त 1,49,100 रुपये जमायचे बाकी आहेत. मग लगेच घड्याळ आलं काय? काय बघतेस? पासबुक? 57 रुपये बाकी आहेत. नाही, मागच्या वेळी आजोबा आजारी पडले ना तेव्हा मीच सगळे पैसे काढून आणले. हे तुझे कानातले, गळ्यातलं, या बांगड्या आहे सगळं विकलं ना तरी पण 200 रुपये सुद्धा येणार नाहीयेत, कारण ते सगळं खोटं आहे. अजून काही आहे तुझ्याकडे? नाही ना? मग उगाच महान बनायला जाऊ नकोस. एखाद्याला आपण सुख नाही देऊ शकत ना, निदान दुःख तरी देऊ नकोस. नाही, हे तूच मला शिकवलंयस. तुझं तुलाच परत. तुझं घड्याळ येणार पबड्या.
काही झालं तरी मी तुझ्यासाठी ते घड्याळ घेणार. यावेळेला मी नाही नाराज होऊ देणार तुला. मी आई आहे तुझी.